तर आज मी जाणार आहे मोटो ब्लॉगिंग सेटअपचा फर्स्ट स्टेप घ्यायला, म्हणजे की माझा मोटो ब्लॉगिंगचा फुल फेस हेल्मेट घ्यायला, जो की असा असणार आहे. अरे पुढे जाऊया घ्यायला. होंडाचं बाईक होंडा हेल्मेट दाखव. चेंज सो गाईज आता हेल्मेटची ओपनिंग करत आहे. हा हेल्मेट कशाला घालायचा तर घेतलाय आपण. आता वेळ कशाला घेतलाय तर कल कर सो आज कर सो आप कर. हे देखो ओपनिंग न्यू कॅमेरा ओपनिंग. स्टिकर कुठे आहे भाई? बाहेर स्टिकरच नाही भेटत. त्याला जाऊ का परत बोलायला? स्टिकर लावून दिला येऊ. अरे आत्मान नाही लागले, आत्मान नाही का इकडे दाखवा. मी काढतो रे इकडे. हे ना सील फोडायला नाही येत आहे. हा निघालं ओपनिंग. रॉक्स. मला वाटतंय ते काहीतरी असेल आणि जर मी ते काढला असेल तर लाल होईल माझी हॉर्न. नाही येल्लो वाटतंय. हा तू काढते. आता वरचा पण स्टिकरची ओपनिंग आहे, तुम्हाला दाखवतो. 1 2 3 ओपनिंग चालू आहे. तर काय तिथे आमची हेल्मेटची 1 2 3 काही कापड 4,500चा माल घेतलेला आहे. 4,500 ओपनिंग. बादशाह पार्टी हे बघा. चला. क्या रे भिकमंग्या, क्या देख रहा है? हाँ हलवा है क्या? ही गाडी असणार, हा हेल्मेट असणार आहे आणि हा जुना हेल्मेट आहे आपला. हे तर शोरमा कुठं चांगला भेटतो बोलला तो काम. खाऊ गल्ली सो गाईस तुम्हाला आता हेल्मेट कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. हवानी पूर्ण हे दाखव इथं. मेन हे दाखव. मी हे तोडतोय नाही तर नंतर बोल नका सेकंड हँड घेऊन आलाय करून. पकड जरा. पार्टी तर भेटले पाहिजे. बादशाह खाऊ गल्लीमध्ये गाडी टाका. त्याला घेऊन येतो. हा हेल्मेट काय घेतलं? काय करू? ज्या बहिणीला नाही चोर नाही असं घेता येत असतं मित्रांनो. या झाटून समजत नाही. हे तरी घे आपल्या गाडीला लावायला काय. केवायटी आहे घरात. परफेक्ट. मोठा नाही वाटत ना? डोका असा मोठा नाही हे घंटा काय दिसत नाही तुझ्यामुळे. पण तू हे याला मारा रे धरून. आपला आग्रह आहे ना, आपल्या गव्हर्नमेंट शिवाय पाहिजेत की नाही पोरांनो. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तुझ्या पाहिजे इथं युट्यूबने भेंडी मला स्ट्राईक टाकलं तर मॉनिटाईज व्हायच्या आधी भावांनी माझं चॅनल तर वाट लागल आणि माझा करिअर सुरू व्हायच्या आधी बरोबर. चला आता आपण जाऊया गाडीवर. चला मित्रांनो, पार्टी तर बनते आता. खाऊ गल्लीत तर जावं लागेल. काय नाही पार्टी बिर्टी काय नाही भावांनो. जायचंय का नाही मग ते सांग. घरपर्यंत जायचंय का नाही? खाऊ गल्ली पुढे पाठी मीच बसणार एवढं लक्षात ठेव. असा हेल्मेट हे घासून टाकतो पाठीमाग. मग वर्ल्ड फेमस दाबेली पण आहे. तीसरे पे सर पे चौथे पे मोदी के घर पे. आम्ही निघतोय गाईज. माझा हेल्मेट टाकणार का तो वाला? सो फायनली घरी आलेलो आहे आणि एवढा एक्साइटेड आहे की तुम्हाला दाखवायला की हेल्मेट कसं आहे, काय आहे आणि त्याच्या आतमध्ये काय काय स्पेसिफिकेशन असतात. म्हणजे स्पेसिफिकेशन म्हणजे ते बोलायची गोष्ट, बट काय आहे त्याच्यामध्ये काय नाही. कारण की एपिक एक्झॉर हा हेल्मेट सगळ्या बिगिनर रायडरसाठी एक म्हणजे मेन तो हेल्मेट सगळेजण घेतातच. त्यामुळे मी पण घेतलाय युट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बघून आणि त्याचे रिव्ह्यूज पण ऐकून की आहे तो हेवी आहे बोलायला तसं केलं तर. बट तरी पण मी घेतलाय. बघू कसा आहे तो. कारण की समोरचा जो पार्ट आहे तो इझी पडतो गोप्रो माउंट करण्यासाठी आणि चीन कर्टन वगैरे पण आहे ज्याच्याने एअर विंड ब्लास्ट वगैरे जो आहे तो थांबवला जातो. तर पहिला बघूया आपण हेल्मेट कसा आहे. अरे
हा नाही, हा तर जुना आहे. नाइस. हा वाला आपला हेल्मेट आहे, आता नवीन आणलेला. तर ह्याला ओपन करूया. ओपन करायला टेबल वगैरे टाकून ऍडजस्ट करून जरा विषय नाही. तर एक मिनिट. एक, दोन, तीन आणि open. तर असा हा हेल्मेट आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त प्रीमियम फिनिश सोबत आहे. टडान टडान. एकदम तुम्हाला इथून रिंग लाईट पण दिसत असेल मस्त पैकी. आत्ताच जुगाड लावलेला आहे रिंग लाईटचा. ते जाऊ दे, रिंग लाईटचा टॉपिक नाही घेते. हेल्मेट कसं आहे ते सांगा कमेंट मध्ये. आणि हे बघा पिन लॉक सोबत भेटतो, जसं की एकदम हार्ड आहे एकदम, म्हणजे खोलण्यासाठी बघा 2 हातांचा जोर लावायला लागतोय. काय माहित नाही राईड मध्ये कसं काय होईल, पण ठीक आहे. हा झाला पिन लॉक. आणि ह्याच्या आतमध्ये एक फिल्म लागलेली आहे, ज्याला बोलतात अँटी फॉग फिल्म. आणि हे जे आहे, हे जे ब्लॅक वाला चष्मा जो समोर येतोय बॅटमॅनचा, त्याला बोलतात सनवायझर. तो सनवायझर मस्तपैकी बॅटमॅनचा चष्मा आपल्याला उन्हात वाचवतो, मस्तपैकी ऊन बे म्हणजे मस्तपैकी म्हणजे ऊन येण्यापासून वाचवतो भावांनो. बाकी काही विषय नाही. बस त्याच्यात पैसे जास्त असतात. खिशाला तुमच्या मस्तपैकी चांगलाच फटका देऊ शकतो, जर तुमचा बजेट चांगला नसेल तर. माझ्यासारखा असेल तर एकदम टाईट बजेट. तसा ऑनलाईन 5,000 आहे, तुम्हाला ऑफलाईन 4,500 4,000 असा मिळून जाईल. त्याचा वायझर चेंज करू शकतो आपण मस्तपैकी. आणि हे बघा चिन कर्टन, जे मी तुम्हाला बोललेलो की चिन कर्टन आहे याच्यामध्ये, ज्याने विंड ब्लास्ट नाही जात आतमध्ये. आणि बघितलं तर इथे एक एअर इनटेक, दोन एअर इनटेक आहेत. आणि बस समोर एक आहे. आणि आउटला असं सध्याला दिसत नाही मला कुठं, किंवा काय मला माहित नसेल, मलाच नाही माहित खरंच. हा आउट एक्झॉस्ट म्हणजे जसं की एअर आतमध्ये येतोय, पण ती बाहेर निघायला कुठं जागा नाही आहे आउटला. बघा दाखवतो तरी, 1 2 आणि हा एक इनला आहे, म्हणजे आतमध्ये हवा जाणार पण बाहेर निघण्याचा ऑप्शन नाहीये. तर एअर आउट नाही आहे, फक्त इन आहे. आणि हेवी आहे खूप. तसं बघायला गेलं तर याचा वेट 1600 kg. सर्टिफिकेशन .ECE आणि ISI सगळ्या सर्टिफाईड आहे. मी हेल्मेट घालून जाणार आहे एकविराला. पॉवर ब्लॉग येणार आहे, तुम्हाला दिसेल एकदम खतरनाक, फुल मचवणार आहेत. आणि एवढं तर बोलेल की KTM आणि NS तुम्हाला सोबत दिसतील बस. तर आजचा हा ब्लॉग कसा होता मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट लोणावळ्याला. Oh,